आलेले आहेत आणि याच सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत आहेत। सुषमाताई नमस्कार। खरं तर आपण देखील दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी गेलेला होतात। ठाकरेंच्या गटाकडून आपण याला पाठिंबा दिलेला होता आणि त्यानंतर आज सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई खरंच मला सुद्धा आश्चर्य वाटत आहे, कारण आम्ही रात्री उशिरापर्यंत जंतर मंतरवर आम्ही सगळे लोक होतो आणि ज्या पद्धतीची ही कारवाई झाली, एका अर्थाने एका लोकशाही मार्गाने अत्यंत शांततामय चाललेलं आंदोलन सरकार काय पद्धतीने दडपून काढू शकतं, म्हणजे सरकारच्या वतीने तर कोणी बोललं नाहीच नाही, सरकारला त्याची गरज वाटली नाही आणि आपल्या बळाचा वापर करून जर अशी आंदोलनं मोडून काढली जात असतील तर हा स्पष्ट संदेश आहे की तुम्ही सरकारला कधीही प्रश्न विचारायचे नाहीत किंवा सरकार विरोधी आवाज उचलायचा नाही, अन्यथा तुमचा जीव गेला तरी आम्ही तुम्हाला बघणार नाही। अगदी सुषमाताई, आता यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेची नेमकी काय भूमिका असेल? कारण आदित्य ठाकरे हे देखील दिल्लीमध्ये जाणार होते अशा देखील बातम्या येत होत्या आणि त्यामुळे आता शिवसेनेची नेमकी पुढची भूमिका काय असेल? बघा, आज दोन्ही ठाकरे, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे हे जंतर मंतरवर पोहोचायची तयारी होती त्यांची आजची। 20 तारखेला विरोधी पक्षाचे अनेक नेते मार्चसाठी म्हणून रस्त्यावर उतरणार होते जंतर मंतरला। माझ्या पक्षाच्या वतीनं पाठिंबा देणारं एक आंदोलन 19 तारखेला म्हणजे उद्या हे आझाद मैदानावर नियोजित होतं। अर्थात आम्ही उद्याचं 19चं नियोजित आंदोलन करणार। मला वाटते मार्चच्या संबंधाने जी आमच्या सगळ्यांची मिळून जी भूमिका असेल जी दुपारपर्यंत जाहीर केली जाईल। मात्र सरकारने जो हा एक आपल्या शक्तीचा माज दाखवलेला आहे, हा माजोरडेपणा मोडण्यासाठी विरोधक ताकदीने उतरतील। धन्यवाद सुषमाताई या प्रतिक्रियेसाठी। तर आदित्य ठाकरे